जिल्ह्यामध्ये जो मोर्चा निघालेला आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरेंच्या नेतृत्वाखाली, हा मोर्चा पूर्ण नाशिक शहरातले काय नाशिक जिल्ह्याचे सर्वसामान्य माणसांच्या जे खड्ड्यामुळे जे लोकांना त्रास होतोय आणि जास्त त्रास म्हणजे आमच्या शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेना व विद्यार्थी वाहतूक संघटनेच्या ज्या विद्यार्थी वाहतूक करणाऱ्या वाहतूकदार आहे त्यांना होतोय आणि तो त्रास आम्ही एवढं सहन करतोय का खड्ड्यांमुळं आमच्या वाहतूकदार, आमच्या काही महिला पण वाहतूक करत आहे, काही सगळे आमचे वाहतूकदार आहे यांना एवढा त्रास झालेला आहे खड्ड्यांचा. तर त्रास म्हणजे जर कधी आपण पाहिलं शाळांनी टाईम दिलेला आहे, त्या टायमिंगवरती कधी गाडी पोहोचली नाही तर त्या शाळेवाले त्यांना ओरडता, पालक पण त्यांना जर मुलं लेट घरी गेले तेव्हा बी त्यांना ओरडता. गाड्यांचे 20-20 हजार रुपये दर 15 दिवसाला मेंटेनन्स निघू राहिले, टायर फुटू राहिले. तुम्ही जर कधी व्हिडिओ पाहिले काय गाड्या चिखलामध्ये फसून गेले, क्रेननी JCBनी काढायला लागतंय. आज नाशिक शहर आपला कुठे गेलेला आहे हे सगळे जनतेचे आज या मोर्चाला म्हणजे आक्रोश मोर्चा सगळे म्हणजे आता कोणचा पक्ष नाही काय नाही, सगळ्या लोकांनी स्वतः जनतांनी सहभागी झालेले इथं. आणि आजचा जो मोर्चा आहे मी तो या सरकारला जाग यायला पाहिजे का या कुंभमेळ्याच्या नावाखाली आपल्या नाशिककरांना आज एवढा त्यांनी त्रास दिलेला आहे. तुम्ही जर कधी सामान्य माणसाला जर कधी विचारलं का आज नाशिकमध्ये आपल्या कुंभमेळ्याच्या नावाखाली आज आपली काय परिस्थिती आहे, अहो नाशिक शहराचं नाव खराब करून टाकलं तुम्ही. मी तर तुम्हाला आजचा जो मोर्चा आहे त्या मोर्चासाठी आज सगळ्यात जास्त लोकांनी आज उपस्थिती दिलेली आहे. मी सर्वांचे आभार मानतो नाशिककरांचे आणि नाशिककरांना आवाहन करतो की आपण सर्वांनी या मोर्चामध्ये अजून सहभागी व्हा आणि पुढे जे लोकांना अजून त्रास होणार आहे. तर तुम्ही जर बघितलं का रस्त्याची अवस्था काय झालेली आहे, आमच्या महिला पदाधिकारी पण आहे वाहतूक करणारे, त्यांची बी तुम्ही प्रतिक्रिया आहे का, त्यांचं काय झालं याची जबाबदारी शासन घेणार आहे का. जर एखादा सिग्नल जर तोडला तर ट्रॅफिकवाले यांच्या चलन टाकतात. खूप त्रास आहे, त्या त्रासामुळे आज हे मोर्चा आक्रोश मोर्चा आपला यशस्वी आम्ही शिवसेना महाराष्ट्र वाहतूक सेनेच्या वतीने फुल ताकद लावलेली आणि आम्ही यशस्वी करणार आहे. आम्हाला रस्त्यात इतके खड्डे आढळतात की गाड्या फसतात अक्षरशः आणि मुलांना न्यायला आम्हाला शाळेत उशीर होतो. शाळेत उशीर झाला की शाळेवाले म्हणतात की तुम्ही लेट झाले, मग कधी कधी आम्हाला मुलांना परत घेऊन जावं लागतं. तर याला जबाबदार कोण, पालक म्हणतात तुम्ही वेळेवर मुलांना सोडत नाही. मग त्याला आम्ही काय करणार आता, हे खड्ड्यांमुळे का कशामुळे आता हे काय करायचं. स्पीड ब्रेकर पण एवढे मोठे लावून ठेवले, त्याच्यानंतर काही झालं घाईघाईत गेलो तर RTOचे ते पोलीस वगैरे कोणी असेल ते लगेच चलन फाडतात आमच्यावर. आम्ही काय करणार मग, आम्ही पैसे कमवायचे की यांना पैसे द्यायचे की काही जीव गेला तर जीव गेल्यावर पैसे कोण देणार, पैसे देऊन उपयोग काय त्याचा. आम्हाला रस्ते चांगले पाहिजे, सगळे सेफ, सगळ्या सुविधा पाहिजे. 15,000 रुपयाचं गाडीचं काम करावं लागतं. असंच जर आम्ही दर महिन्याला 15,000 रुपयाचं काम करायला लागलं तर आमचे घरं कशी चालते. आणि शिवाय पालक लोकांचा आणि शाळेवाल्यांचा हाच प्रॉब्लेम असतो की तुम्ही वेळेवर मुलं सोडा आणि पालक लोकांचं हे म्हणणं असतं का तुम्ही खूप लवकर येता. म्हणजे त्याच्यात सगळ्या याच्यामध्ये आमचा म्हणजे आम्ही ड्रायव्हर लोकांचा घसारा होतो. नेमकं आम्ही करायचा काय. काळे पिवळे स्पीड ब्रेकर ते पण काढत, त्याच्याने खूप आम्हाला कमरेचे त्रास व्हायला लागले, मानेचे त्रास व्हायला लागले. त्याच्यामुळे गाड्यांचं पण खूप नुकसान होतं. हॉस्पिटलचे खर्च वाढले त्याच्यामुळे. त्यांना आव्हान करण्यासाठी जे स्वतःला कुंभमंत्री म्हणून घेतात त्यांचं जे नाशिककडे जे कुंभमंत्री म्हणून जे लक्ष आहे ते कुठेतरी विचलित होत आहे, ते पैशाच्या बाजूला कुठेतरी वळत आहे. म्हणून तुम्ही एक यमराज तुम्हाला एक आव्हान करतोय की लवकरात लवकर या गोष्टीवर चाळ बसू द्या. तुम्ही जर सत्तेमध्ये आहात या गोष्टीची